संदेश देऊ शकतो की आज जी का आपण बाबासाहेबांच्या महान पुरुषाची जयंती करतो ही नुसती जयंती नाही आहे, ते एक समाज घडवण्याचं काम आहे. समाज घडवण्याचं काम नाही, त्यातून आपलं जे काही आत्ता चालू आहे महाबोधी बौद्धविहार 149 कायदा अजून होत नाही. बरीच आंदोलने होत आहेत आणि वरिष्ठ लेवलला होत आहेत. तो झाला पाहिजे. तो बिहारमध्ये जाऊन प्रत्यक्षात भेट तर मी घेणार ठरले माझं. आणि आता खुल्या प्रवर्गातलं ऐका आता उपवर्गीकरण जे काय होतं आहे हा एक केवळ उपवर्गीकरण नाही तर एक आरक्षण मिटवण्याचं यंत्र आहे. हे मी मोदींना पत्र पाठवले, देवेंद्रला पण पत्र पाठवले. घटनेच्या तरतुदीमध्ये बाबासाहेबांनी अशी तरतूद केलेली आहे की त्या आरक्षणाला त्या आरक्षणाला बोट काय हात पण लावू शकत नाही, कोणी बदल करू शकत नाही. कारण राज्य सरकार आहे, राज्य सरकारी नाही आणि केंद्र सरकारी स्ट्रक्चरला हात लावू शकत नाही, घटनात्मक आहे. आणि तरीही त्यांनी जर हात लावला ते बेकायदेशीर. देवेंद्र फडणवीस हा लबाड माणूस आहे, बेकाडा माणूस आहे. हा समाजामध्ये भांडण, त्याला सत्ता टिकवायची आहे. म्हणजे एकीकडे ते जाहीर करायचं, सवर्णांना खुश करायचे आणि कोणाला जरी कोर्टात पाठवून त्याच्यावर स्टे घ्यायला लावायचं. दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचे आणि मतं घ्यायची. एक दाखवायचा रोग असा आहे. ब्राह्मण समाजाचे पण नाही आहेत आणि साधारण दलित समाजाचे पण नाही. हे फक्त पिपासू लोक आहेत, आणि एप्स्टीन फाईल मधली लोक आहेत ही सगळी. एप्स्टीन फाईल केंद्रात कॅप्टन फाईल त्यांच्या मनात आणि कॅप्टन फाईल आणि थोरात कॅप्टन फाईल मधले पण आहेत ही लोक. भागवत फाईल मधले आहेत. त्यामुळे तुम्ही किती खेळ करायचा, नकरा करायचा ईव्हीएमच्या जोरावर तो करून घ्या. एक दिवस जेव्हा येईल तेव्हा नेपाळ नसेल, नेपाळपेक्षा भयंकर असेल. जरूर